गुड इव्हिनिंग. तर आज आपण बघणार आहोत ITI म्हणजेच इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मोटर मेकॅनिक व्हेकल ह्याचे प्रॅक्टिकल बुक. आणि प्रॅक्टिकल बुकमध्ये आपल्याला ट्रेड प्रॅक्टिकल मोटर मेकॅनिक व्हेकलची म्हणजे असं फर्स्ट इयरचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये आपण बघून आपल्याला प्रॅक्टिकल लिहायची असेल तर किती चॅप्टर आहेत, काय काय आहे ह्याच्यामध्ये, तर बघूया आपण. तर स्टार्टिंग पेजमध्ये आपल्याला सर्टिफिकेट भेटतं की फर्स्ट इयरचं तुम्ही प्रॅक्टिकल बुक कंप्लीट केलेले आहे. तर तिथं तुमचं नाव आणि तुम्हाला किती ट्रेड आहेत, फर्स्ट इयर सेकंड इयर प्रॅक्टिकल मार्क हे आपल्याला मिळणार आहेत. इंडेक्समध्ये आपल्याला पहिल्या पेजवर 1 ते 30, नंतर 31 ते 62 आणि 63 ते 89 असं आपल्याला मार्किंग दिलेले आहेत. पहिला आपला ट्रेड प्रॅक्टिकल आहे. 1 ते आपल्याला 89 असे प्रॅक्टिकल आहेत आणि 274 पानांची आपली ही प्रॅक्टिकल बुक आहे. आणि हे प्रॅक्टिकलचं डायजेस्ट आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल लिहून दिलेले असतात. आपल्याला ते ह्या मोठ्या प्रॅक्टिकल बुकमध्ये लिहायचं असतं. ह्याचे 2 असे म्हणजे टाईप आहेत. एकामध्ये असं असतं की तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतःहून ड्रॉईंग काढायच्या, पण ही जी आता प्रॅक्टिकल बुक आहे ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला ड्रॉईंग काढून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त नावं लिहायची असतात. जसं की ही नॉर्मल ड्रॉईंग आहे. जर तुम्ही असं नॉर्मल पुस्तक विकत घेतलं तर तुम्हाला अशा ड्रॉईंग काढावं लागतील, ह्या ड्रॉईंग. पण जर तुम्ही ITIकडून जर अशी पुस्तकं घेतली तर तुम्हाला अशा डायग्राम ऑलरेडी काढून मिळते ना, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त अशी नावं लिहायची गरज पडेल. आणि इथं तुम्हाला अशी जराशी माहिती भेटेल की तुम्ही जर तुम्हाला अशा इक्विपमेंट वापरायचे आहे, जसं की ड्रिल मशीन, एअर कॉम्प्रेसर वापरायचं असेल तर तुम्हाला काय काय लागतं किंवा काय मटेरियल लागतं, सेफ्टी इक्विपमेंट काय असतात, हे ह्या ह्या कॉलममध्ये लिहिलेलं असतं. इथं लिहिलेलं असतं की याची सुरुवात कशी करायची किंवा वापरायचं कसं, जर काही फॉल्ट आला काय वापरायचं किंवा काय बदलायचं इंजिन ऑइल जसं की, किंवा ते कॉम्प्रेसरचं ऑइल जे असतं ते कसं बदलायचं काय असतं ते आपल्याला इथं ह्या माहितीमध्ये मिळतं. तर ते आपल्याला इथं लिहायचं असतं आणि ते आपल्याला या डायजेस्टमधून मिळतं. तर ही डायजेस्ट बुक. तर इंडेक्स तर सगळ्यांची सेमच असते, जसं की दाखवलं 1 ते 30, नंतर 31 ते 61 आणि 65 ते 89. आणि इथं आपल्याला सरळ डायरेक्ट उत्तर लिहून दाखवलेलं आहे. जसं की आपल्याला बघितलं होतं इथं आपण नावं नाही लिहिलेले आहेत, पण इथं सगळ्यांचे नावं लिहिलेले आहेत. ते आपल्याला पेन्सिल किंवा पेनाने लिहायचे असतात. तर याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट उत्तरं दिलेले आहेत. तर आज आपण पहिला प्रॅक्टिकल बघूया ह्याच्यामध्ये काय आहे किंवा इन्फॉर्मेशन काय भेटते तर ते बघूया.